योहानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 4 मराठी. योहानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 4. योहानाने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 4. परमेश्वरीय प्रेरणेची कसोटी. परमेश्वरीय प्रेरणेची कसोटी. प्रियकरांनो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे परमेश्वरापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा. कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत. जो आत्मा देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला कबूल करतो तो परमेश्वरापासून आहे. ह्यावरून परमेश्वराचा आत्मा ओळखावा. जो आत्मा येशूला कबूल करत नाही तो आत्मा परमेश्वरापासून नाही. ख्रिस्त विरोध्यांचा विरोध हाच आहे. तो येणार आहे हे तुम्ही ऐकले आणि तो जगात आता आहेच. मुलांनो, तुम्ही परमेश्वरापासून आहात आणि त्याचवर तुम्ही विजय मिळवला आहे. कारण जगात जो आहे त्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे. ते जगाचे आहे म्हणून त्यांचे भाषण अहिक आहे आणि जग त्यांचे ऐकून घेते. आपण परमेश्वरापासून आहोत. जो परमेश्वराला ओळखतो तो आपले ऐकतो. जो परमेश्वरापासून नाही तो आपले ऐकत नाही. यावरून सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो. परमेश्वरावरचे प्रेम व एकमेकावरचे प्रेम. परमेश्वरावरचे प्रेम व एकमेकावरचे प्रेम. प्रियजन हो, आपण एकमेकावर प्रीती करू, कारण प्रीती परमेश्वरापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो परमेश्वरापासून जन्मला आहे व परमेश्वराला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो परमेश्वराला ओळखत नाही, कारण परमेश्वर प्रेम स्वरूप आहे. परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठविले यासाठी की आपण त्याच्याद्वारे जिवंत राहावे. यामध्ये परमेश्वराची प्रीती आपल्या ठायी प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच, आपण परमेश्वरावर प्रीती केली असे नाही, तर त्याने आम्हावर प्रीती केली आणि स्वपुत्राला आपल्या पातकांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून पाठविले. प्रियजन हो, जर परमेश्वराने आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकावर प्रीती केली पाहिजे. परमेश्वराला कोणी कधीही पाहिले नाही. आपण एकमेकावर प्रीती करतो तर परमेश्वर आपल्या ठायी राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठायी पूर्ण होते. आपण त्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो. हे आपण यावरून ओळखतो की त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. आम्ही पाहिले आहे व साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा असे पाठविले आहे. येशू परमेश्वराचा पुत्र आहे असे जो कबूल करतो त्याच्या ठायी परमेश्वर राहतो व तो परमेश्वराच्या ठायी राहतो. परमेश्वराला आपल्याविषयी जी प्रीती आहे ती आपल्याला कळते व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. परमेश्वर प्रेम स्वरूप आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो परमेश्वरामध्ये राहतो व परमेश्वर त्यामध्ये राहतो. न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठायी धैर्य उत्पन्न व्हावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशी पूर्ण झाली आहे. कारण जसा तो आहे तसे या जगात आपणही आहो. प्रेमाच्या ठायी भीती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते. भीतीने शासन असते आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नसतो. त्याने पहिल्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो. मी परमेश्वरावर प्रीती करतो असे म्हणून जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो लबाड आहे. कारण आपल्या बंधूला पाहिले असून त्यावर जो प्रीती करत नाही त्याच्याने न पाहिलेल्या परमेश्वरावर प्रीती करवत नाही. जो परमेश्वरावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी ही आज्ञा त्याचपासून आपल्याला आहे.